पिंपरी चिंचवड महापालिकेच्या निवडणुका आता उंबरठ्यावर येऊन थांबल्या आहेत। यासाठी आरक्षण जागांची सोडत देखील झाली आहे। यामुळे राजकीय पक्षांनी देखील जोरदार तयारी सुरू केली आहे। त्यासाठी वेगवेगळ्या युत्या महाविकास आघाडी सोबत राहणार का, महायुती एकत्र लढणार का, असे अनेक प्रश्न उपस्थित होत असताना आणखी एक मोठी घडामोड घडण्याची शक्यता वर्तवली जात आहे। ती म्हणजे शरद पवार आणि अजित पवार या महापालिकेसाठी एकत्र लढण्याची शक्यता। शरद पवार आणि अजित पवार एकत्र लढतील का, आणि लढले तर यांना खरंच त्याचा फायदा होणार का, सविस्तर जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी सनी आणि तुम्ही पाहताय दैनिक राज्य लोकतंत्र। पिंपरी चिंचवड शहर हे राष्ट्रवादीचा बालेकिल्ला मानला जातो, पण या बालेकिल्ल्याला 2017 साली भाजपने खिंडार लावले। 15 वर्षांपासून महापालिकेवर सत्तेत असलेल्या राष्ट्रवादीला सत्तेतून खेचून आपले वर्चस्व प्रस्थापित केले। त्यानंतर 2 जुलै 2023 रोजी अजित पवारांच्या बंडामुळे राष्ट्रवादीचे 2 गट निर्माण झाले आणि पिंपरी चिंचवड शहरातील राष्ट्रवादीची ताकद दुभागली। त्यानंतर आता शरद पवार आणि अजित पवार महापालिकेच्या निवडणुका एकत्र लढून शहरावर पुन्हा राष्ट्रवादीचा झेंडा फडकवण्याच्या तयारीत आहे, असं आता म्हणलं जात आहे। पिंपरी चिंचवडमध्ये आघाडी करण्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी अजित पवार यांना प्रस्ताव दिला आहे, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे शहराध्यक्ष योगेश भोल यांनी केला। यामुळे दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र निवडणूक लढवण्याची शक्यता वर्तवली जात आहे। पिंपरी चिंचवड शहर तत्कालीन राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात होते। सलग 15 वर्ष महापालिकेवर राष्ट्रवादी काँग्रेसची एकहाती सत्ता होती, परंतु भाजपने 2017 साली राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला काबीज केला। अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीत सहभाग आहे, परंतु भाजप महापालिकेची आगामी निवडणूक स्वबळावर लढणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे। यामुळे पवार यांनी ही स्वबळावर लढण्याची तयारी ठेवण्याची सूचना पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना केल्या आहेत। शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची शहरात ताकद कमी आहे। पक्षासोबत केवळ 2 माजी नगरसेवक आहेत। भोसरीतून राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडून विधानसभेची निवडणूक लढवलेले अजित गव्हाणे हे समर्थकांसह पुन्हा राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश केला आहे। चिंचवडमधून लढलेले राहुल कलाटे तटस्थ आहेत, त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाची शहरातील ताकद कमी झाली। या पार्श्वभूमीवर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसने एकत्र महापालिका निवडणूक लढवण्याची तयारी केल्याची आता चर्चा रंगली आहे। याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे शहराध्यक्ष योगेश भोल म्हणाले, महापालिका निवडणूक एकत्र लढण्याबाबत शरद पवारांच्या पक्षाकडून प्रस्ताव आला आहे। खासदार सुप्रिया सुळे यांची अजित पवार यांच्याशी चर्चा झाली आहे। ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याशी अंतिम बोलणं व्हायचं आहे। एकत्र लढण्यास हरकत नसल्याचं अजित पवार यांनी सांगितलं आहे। मतांचे विभाजन होऊ नये यासाठी एकत्र आले पाहिजे। राजकारण बेरजेचं असलं पाहिजे। वेगवेगळे लढलो तर भाजपाला त्याचा फायदा होईल। दोन्ही पक्ष एकत्र लढल्यास पक्षाच्या कार्यकर्त्यांना आनंद होईल। जागा वाटपाचा निर्णय अजित पवार यांचा राहील, असं यावेळी योगेश भोल म्हणाले आहेत। तर दुसरीकडे राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे शहराध्यक्ष तुषार कामटे म्हणाले, भाजपाला रोखण्यासाठी शिव शाहू फुले आंबेडकर विचारांच्या पक्षासोबत युती होऊ शकते। भाजपच्या विरोधात जे आहेत त्यांच्यासोबत जाण्यास तयार आहोत। याबाबत वरिष्ठ नेत्यांसोबत चर्चा करून पुढील निर्णय घेतला जाईल। जागा वाटपात कोणतीही अडचण येणार नाही। राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या शहराध्यक्षांसोबत चर्चा करणार आहे, असं कामटे यावेळी म्हणाले आहेत। तर दुसरीकडे भाजपनेही यावर प्रतिक्रिया दिली आहे। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या तरी त्याचा भाजपवर परिणाम होणार नाही। त्यांच्याशी लढाई करण्यास भाजप कार्यकर्ते सक्षम आहेत। भाजपने 128 जागांवर लढण्याची तयारी केली आहे, असं भाजपचे निवडणूक प्रमुख शंकर जगताप यांनी सांगितलं आहे। आता जरी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या तरी भाजपला महापालिकेत चितपट करणं तितकं सोपं नसणार आहे। 2017 पासून भाजपने महापालिकेवर आपले वर्चस्व कायम ठेवलं आहे। शहरात 3 विधानसभेत 2 आमदार भाजपचे आहेत। भोसरीतून महेश लांडगे आणि चिंचवड विधानसभेचे आमदार शंकर जगताप या दोघांचेही आपल्या मतदारसंघात मोठे प्रस्थ आहे। तर दुसरीकडे पिंपरी विधानसभेचे आमदार अण्णा बनसोडे यांचा प्रभाव फार कमी आहे, अशी चर्चा आहे। त्यामुळे राष्ट्रवादी जरी एकत्र झाली तरी पिंपरी चिंचवड महापालिकेची परीक्षा अजित पवार किंवा शरद पवार यांच्यासाठी सोपी नसणार आहे। बाकी याबाबत तुम्हाला काय वाटतं, आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। की जर दैनिक राज्य लोकतंत्र चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।